करू याच्यात बोलू। सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो। आज आमदार सचिन तेंडुलकर त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी, कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात। आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले, त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय असं मी म्हणतो। या ठिकाणी खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। हा झाला आपला क्रिकेटचा भाग, जाऊ द्या गमतीचा भाग। परंतु सचिन अहिर हे 3 वेळा विधानसभेचे आमदार होते, आता विधान परिषदेचे आमदार आहेत, राज्यमंत्री होते, 7 विभागांचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं। गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केलं, अनेक युनियनमध्ये त्यांनी प्रमुख पदावर काम केलं। कोळीवाड्यांचं आज आपण पाहतोय, जो मूळ मुंबईकर भूमिपुत्र यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे। अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याला, मिल वर्करला, कामगार क्षेत्रातल्या कामगारांना, कोळी बांधवांना, शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून, आज त्यांची ग्रासरूटचा नेता म्हणून, ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांची ओळख आज आपण पाहतोय। आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आज विधान परिषद उपसभापती पदाचा फॉर्म भरलेला आहे, महायुतीचा फॉर्म भरलाय आणि महायुती आज मजबूतीने विधानसभेत आणि विधान परिषद दोन्हीकडे बहुमतात आहे। त्यामुळे ते उपसभापती म्हणून उद्याच होईल ना, उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल आणि ते फक्त मुंबई पुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील। ते आल्यामुळे शिवसेनेची देखील ताकद मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, इतर ठिकाणी कामगार क्षेत्रात असेल, इतरही जे त्यांनी केलेल्या कामाचे विभाग आहेत त्याच्यामध्ये ताकद वाढेल। आणि खऱ्या अर्थाने ताकद वाढण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये, शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। मी नेहमी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे। आणि म्हणून अशा पक्षा म्हणजे माझ्यासोबत त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एक टीम म्हणून ते काम करण्यामध्ये त्यांचं हातखंडा आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो।